तो तुला रूमवर घेऊन गेला. गुंगीचं औषध दिलं. अश्विनी, काय बोलतेस तू हे सगळं? का कळत नाहीये या मुलीला? सांगा ना मला. जे जे ते वाचलोय आपण या सगळ्यात. काही विचित्र झालं असतं तर काय करणार होतो आपण? आई, मला नाही वाटत हे सगळं खरंय. हे बघ, कारण ना प्रतीक आणि मी बऱ्याच वेळाला एकत्र होतो, एकटे होतो, आपल्या घरी सुद्धा एकांतात होतो, पण त्याने कधीच त्या एकांताचा फायदा घेतला नाही. आई, मला अनसेफ वाटेल, मला उघडल्यासारखं वाटेल असं कधीच वागला नाही तो. मला जो गुंगीचं औषध घेऊन माझा फायदा घ्यायचा होता, तशा खूप संधी होत्या त्याच्याकडे. तेव्हा का नाही केलं त्याने तसं? कारण त्याला पूर्ण खात्री होती तू शुद्धीत असताना असं काहीही करणार नाही. कळलं तुला? म्हणून त्याने तुला गुंगीचं औषध दिलं शिल्पीच्या सांगण्यावरनं. मला नाही पटत आहे. आई, तू खरंच खूप चांगला मुलगा आहे. अशी काय जादू केली ग त्याने तुझ्या, की तुला तुझ्या आईचं म्हणणंही पटत नाही? मी खोटं बोलते? नाही, हे बघ, तू खोटं बोलते असं मी म्हणतच नाहीये. तुझं ना काहीतरी गैरसमज झालेला असू शकतो. गैरसमज? बाजूला बाजूला हो. मी माझ्या गणूची शपथ घेऊन सांगते, यातला शब्दन शब्द खरा. कोणाला फोन करतेस तू? प्रतीकला. का? आई, तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलंस, तुझ्या कानांनी ऐकून तू विश्वास ठेवलायस ना. मला पण प्रतीकशी बोलून खात्री करून घ्यायची. मी त्याला बोलवून घेते आत्ताच आता इथे. अगं वेडी आहेस का तू? मी तुला आत्ता समजावलं नाही इथे की तू असं नाही करायचं म्हणून. हे बघ, तू त्याच्याशी बोलायचं नाही, त्याला भेटायचं नाही, त्याला फोन करायचा नाही, काहीही करायचं नाही. तो एक खोटारडा मुलगा आहे, फसवतोय तुला. बाळा, तुला कळतंय का? हे सगळं जर झालं असतं तर तू कशात अडकणार होतीस? ते गणू आपल्या पाठीशी आहे ना, म्हणून आपण ह्या सगळ्यातनं वाचलो. मयू, आणि ना हे सगळं त्याने ना माझ्या समोर कबूल केलं. आई, असं का करेल तो? हे सगळं करून त्याला काय मिळणार? अगं, हे सगळं त्याने पैसे कमवण्यासाठी केलं आणि हे पैसे घेऊन तो लंडनला कायमचा निघून जाणार होता. मयू, खोटं आहे हे सगळं. बोलायचं मला सुद्धा आहे तुझ्याशी, पण ही ती वेळ नाही आणि ही ती जागा नाही. तू आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर जा. मला या घरात वाद नकोयत प्रतीक. सर, तुम्ही मला असं नाही घालवू शकत. सर, या घरात माझ्याबद्दल खूप गैरसमज आहेत. हे सगळं सत्य आहे. हे मी आणि माझी फॅमिली ठरवू. मला माझ्या फॅमिलीशी आता बोलायचंय. इफ यू कॅन प्लीज एक्सक्यूज अस इमिजिएटली. मयुरी, तू सांग, आपण काय आज प्रेमात पडलोय का? मयुरी, आपण हा डिसिजन घ्यायच्या आधी किती विचार केला होता मला नाही माहिती. मयुरी, मी काय तुझ्यासमोर माझं मत पण नाही मांडू शकत का? मयुरी, ऍटलीस्ट मला बोलायचा चान्स दे ना प्लीज. मयुरी,
फाईन मयुरी, मी त्या दिवसाची वाट पाहिन जेव्हा तू स्वतःहून माझ्याशी बोलायला येशील. कुठे निघालीस तू? ऋतुजाकडे जाते. तिला माहिती आहे यातलं सगळं? तिला काही माहिती नाहीये, म्हणूनच तिच्याकडे जाते, म्हणजे वेगळे विषय निघतील आणि माझं डोकं जरा शांत होईल. तू नाही जायचंस. हे बघ मयू, तुला मयुरी जा तू. आणि ऋतूकडचं झालं का डायरेक्टली घरी ये, इकडे तिकडे जाऊ नकोस. मयू, अहो का पाठवलं तुम्ही तिला? तिच्या चांगल्यासाठीच सांगत होते ना मी. माहितीये मला अश्विनी, पण या प्रकरणाचा तिला किती त्रास झाला असेल याचा विचार कर. बाहेर जाईल, जरा रिलॅक्स वाटेल तिला, म्हणून पाठवलं मी तिला. तिचं वयच तसं आहे. त्याची जास्त काळजी वाटते मला. या घरात प्रतीक आणि त्याचं नाव सुद्धा नको आहे. आपण ना दुसरं घर शोधायला सुरुवात करूया. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि या घरात राहायला आले. प्रतीकशी संबंधित असलेली कोणतीही गोष्ट मला आपल्या आयुष्यात नकोय. पण मी तिला सांगून टाकलं, त्यात लपवायची काय गरज आहे ना. आपण दोघं एकमेकांवर प्रेम करतो. मी तिला हे सांगितल्यानंतर मला अश्विनी बोलायला लागली, म्हणजे तू मुद्दाम हे सगळं केलंस का? मुद्दाम आम्हाला घर दिलंस का? मुद्दाम तू मयुरीची हेल्प केलीस का? मी खूप नाही म्हटलं. पण अश्विनीने हे ठरवूनच टाकलेलं की मी हे सगळं तुझ्या लाईफ मध्ये येण्यासाठी केलं. प्रतीक, माझी आई कोणावरही विनाकारण आरोप करणार नाही. आणि ती तुझ्याबद्दल बोलते ना, म्हणजे काहीतरी तथ्य आहे त्याला. म्हणजे तुला अजूनही हेच वाटतंय ना की माझं तुझ्यावर खोटं प्रेम आहे? मयुरी, मी खूप सिरियस आहे का आपल्या बाबतीत. तुला माहितीये माझे बरेच ड्रीम्स आहेत. मी ना आपला संसार, आपलं घर सगळं इमॅजिन करतो का. तुला आठवतंय मी तुला सांगितलं होतं की मी खूप आनंदात आहे आणि तुला नंतर सांगेन काय ते. हो आठवतंय. मी आपल्यासाठी, आपल्या फ्युचरसाठी काहीतरी प्लॅन केलंय. तेच दाखवायचं होतं मला तुला. काय? हे बघ, हे आपलं घर आहे. आपलं घर? मयुरी, मी ना खूप छान फ्लॅट्स मध्ये राहिलोय का. पण तुला माहितीये त्या घरांना, त्या फ्लॅट्सला घर पण कधी येतं जेव्हा तिथे राहणारी लोक आपल्याला कनेक्टेड असतात. मयुरी, तू आवडायला लागलीस ना तेव्हापासून मी यात पैसे टाकतोय. तुला माहिती, मी आपल्यासाठी, आपल्या घरासाठी एक सेव्हिंग सुरू केली आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की माझी सेव्हिंग या लेवलला जाईल, पण म्हणून मी छोटी सुरुवात केली. मयुरी, पण तुला माहिती आता मी ना एक प्रॉपर बँक अकाउंट खोलणार आहे. हो, कारण की प्रत्येक वेळी मोठा खर्च करायला लागलो ना तुझा आणि घराचा चेहरा समोर येतो. सो म्हणून मी आता पैसे हातच टाकतो. तुला माहितीये मला ना खरंच इमॅजिन होतं का आपलं घर, आपल्या घरासोबत आपल्या घराची पार्टी सुद्धा इमॅजिन होते. मी ना आपल्या घराच्या बाहेर एक झाड लावणार आहे आणि त्या झाडावर ना मी माझ्या हाताने कार्व करणार आहे आपल्या दोघांचं नाव. तुझं आडनाव वाघमारे आहे का? हा? तू माझ्या फॅमिली सारखं का बोलतोयस? मयुरी, मी ना मला तुझ्या फॅमिलीतलाच मानतो का? मला सांग, नाहीये का मी? अरे तसं नाही, मला पण तू खूप जवळचा वाटतोस. पण मग काय इतका विचार करतेस मयुरी? माझं जेन्युइनली तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला सगळं कळतंय प्रतीक, पण मला हे कळत नाहीये की मी हे सगळं माझ्या आईला कसं पटवून देऊ. ओके, तुमच्या लक्षात येत आहे का? आईने ना आत्या आणि प्रतीक भोवती सगळी स्टोरी रचली. काय बोलतेस मयू? म्हणजे मी जे काही ऐकलं, जे काही तुम्हा सगळ्यांना सांगितलं ते मी स्वतः रचलं होतं असं म्हणायचंय तुला? हो, मनाचं सांगतेस तू. कारण ना प्रतीक माझ्याशी पहिल्या दिवसापासून प्रामाणिक आहे आणि त्याच्या सगळ्या फिलिंग सुद्धा खऱ्याच आहे. मयुरी, तू तुझ्या आई वडिलांसमोर उभी आहेस, जास्त बोलतेस तू. हो, बोलते मी फार. कारण ना सगळं व्यवस्थित असताना अचानक तुम्ही असं आरोप करते माझ्या जवळच्या व्यक्तीवर, तेही विनाकारण. मी प्रेमात पडले आई,
आणि हे मी तुला सांगायला पाहिजे होतं, हे मी मान्य करते. मी सांगितलंही असतं, पण ना तुला आत्याकडून ते आधी कळालं ना, त्याचा तुला राग येतोय, हेही लक्षात येतंय माझ्या. बाबा मला माहितीये माझं शिकायचं वय आहे, अभ्यास करायचं वय आहे आणि माझं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेलं सुद्धा नाहीये. मी असं डोक्यात वारा गेल्यासारखं प्रतीकच्या मागे बसून फिरत सुटलेले नाहीये. मला माहितीये मला माझा अभ्यास करायचाय, शिक्षण करायचंय, करिअर करायचंय, सगळं माहितीये. तुमचं दोघांचं नाव खराब होईल असं मी कधीच काही वागणार नाही, याची खात्री नाही वाटत का तुम्हाला? हे बघ मयुरी, माझं ना तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि कायम राहील. मी तुझ्याशी प्रेमाचं खोटं नाटक नाही केलंय. प्रतीक, मी तुला खरं बोलायला सांगितलंय. मी खरंच बोलतोय अश्विनी. हे बघ, माझ्याकडे सध्या बोलायला एवढंच आहे. मयू, मी तुला याआधीही सांगितलं होतं की प्रतीकने तुला गुंगीचं औषध दिलं होतं, त्यामुळे तू बेशुद्ध पडली. अश्विनी, मी असं का वागेन मयुरी सोबत? हे बघ, मला मान्य आहे की तुझा आमच्यावरती राग आहे. इनफॅक्ट आम्ही आमच्या रिलेशन बद्दल तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं, पण म्हणून तू माझ्यावर इतके घाणेरडे आरोप करशील? प्लीज असं नको करूस अश्विनी. प्रतीक, खरंच मला ना तुझी खूप चीड येते. किती खोटारडा आहेस रे तू. मला असं कधीही वाटणार नाही की तू आणि मयू एकत्र यावं. बघितलंस प्रतीक, आत्ता खरं बाहेर पडलं. हेच कारण आहे आईला ना आपल्या दोघांना एकत्र बघायचंच नाही. तुझं खरं बोलत असतीस ना तर तू पुरावा दिला असता. आहे का तुझ्याकडे पुरावा? मयुरी, स्वतःच्या आईकडे पुरावा मागतेस तू? हो, आणि तिने जर पुरावा दिला ना तर मी प्रतीकला माझ्या आयुष्यातून कायमचं जायला सांगेन. मग सांग त्याला जायला तुझ्या आयुष्यात ना. तुझी आई कधीच खोटं बोलत नाही, हे माहितीये ना तुला. एवढं पुरेसं नाहीये तुझ्यासाठी? नाही बाबा, या केसमध्ये नाही. कारण या केसमध्ये मला आवडणाऱ्या दोन्ही व्यक्ती अगदी विरुद्ध बोलताय. त्यामुळे मी पुराव्याशिवाय कोणताही निर्णय नाही घेऊ शकत. आई, तुझ्याकडे पुरावा असेल तर दाखव मला. ठीक आहे अश्विनी, प्रतीक आणि मयुरीच्या बाबतीत काय करायचं हे आई बाप म्हणून आपण ठरवूच. पण आता जर हा मॅटर संपवायचा असेल तर तुला काहीतरी पुरावा त्यांना दाखवावाच लागेल. तुझ्याकडे असा काही ठोस पुरावा आहे? हो आई, खरंच दाखव. आहे का पुरावा? काय झालं? लास्ट टाइम यू वर स्पाइंग ऑन मी ना. मी आणि संजू आम्ही काय करतोय, कुठे जातोय याच्यावर तू लक्ष ठेवत होतीस ना. तर मग तसं करू नकोस असं सांगायला मी तुला फोन केला होता. नाहीतर मी पोलिसात तुझी कंप्लेंट करीन हे सांगायला मी तुला फोन केला होता ऍक्च्युअली. शिल्पी, अहो शिल्पी खोटं बोलते हो. हो आई, या जगात ना सगळे खोटं बोलतात. तू एकटीच खरं बोलतेस, हो ना? मला ना खूप गिल्टी वाटत होता आधी की मी आमच्याबद्दल तुम्हाला दोघांना सांगितलं नाही म्हणून. पण आई, तू जे काय वागतेस ना ते याहीपेक्षा खूप जास्त भयंकर आहे. बाबा, मी आमच्याबद्दल तुम्हाला स्पष्टपणे सांगितले, आमचं दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. पण आई, मला कळतच नाही तू इतकी पॉलिटिकल का वागतेस ते. बस झालं मयुरी, जास्त बोलतेस आता. आई, बाबा, आता तुम्ही काही म्हणालात ना तरी मी प्रतीकला भेटणं कधीच थांबवणार नाही. कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे. मयुरी, तू आपल्या आई वडिलांसमोर बोलतेस याचं भान आहे तुला? ही पद्धत आहे आई वडिलांशी बोलायची? आधी ना आई वडिलांनी पद्धती पाळाव्यात. खोटं बोलू नये म्हणजे लहान मुलंही पाळतील. माझा प्रतीकवर आणि प्रतीकच्या प्रेमावर खूप विश्वास आहे.
आणि मी तुम्हाला हेही वचन देते की तुमची मान खाली जाईल असं मी कधीच काहीच वागणार नाही आणि तुम्हाला विचारल्याशिवाय आयुष्यातला कोणताच मोठा निर्णय घेणार नाही। पण त्याच्यासोबत हेही सांगते की प्रतीकवर माझं प्रेम आहे आणि प्रतीक शिवाय मी दुसऱ्या कोणाचाच विचार नाही करू शकत। काय ग, कसला विचार करतेस? काही नाही, माईचा फोन आला होता, म्हणाली वटपौर्णिमा आहे उद्या। मी तर विसरूनच गेले होते। या सगळ्या प्रकरणात काही लक्षातच राहत नाहीये माझ्या। आता हे सगळं सोड, वटपौर्णिमा उद्या, छान तयार हो, पूजा कर। किती टेन्शन घेशील सांग मला? नाही, नको, माझं ना कशात लक्षच लागत नाही। मयुरीची वाक्य ना सतत माझ्या कानात घुमतायत। एका परक्या मुलासाठी काय काय बोलली हो आपली मुलगी आपल्याला। तो इतका साधा वाटला होता प्रतीक मला, पण ह्या लेवलला जाईल वाटलं नव्हतं मला। मलाही तसंच वाटलं होतं। त्याच विश्वासावर आपण इथे आलो ना। त्याच्या स्वतःच्या घरात आपण इथे भाड्याने राहतोय, पण आता नको, नाही राहायचं आता इथे। एक नंबरचा खोटारडा मुलगा आहे तो। ओ 4 BHK, बोला सावंत काकू। झाली की नाही तुमची तयारी? चला लवकर, उशीर होतोय। तुम्ही पुढे वा, माझी अजून तयारी व्हायची। बरं बरं, होऊ दे, मी आहेच इथे। हा, अहो आज वटसावित्री आहे, मी पूजेला जाऊन येते। ओ कंठाळे, ओ कंठाळे, चला चला। सावंत वहिनी, हा, उज्ज्वलाला बीपीचा त्रास आहे, त्यात तिने उपास ठेवलाय, झेपायचं नाही हो तिला। हे बघा, तुम्ही सांभाळून घेऊन जा, सांभाळून घेऊन या। हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका आणि टेन्शनही घेऊ नका, मी काय ते बघते। शिल्पी, मी निघते ग। ओ मिसेस आश्रय सोसायटी, तुझ्या आईचं आता वय झालंय, तिला बीपी आहे आणि तिने आज वटपौर्णिमेचा उपवासही धरलाय। यातलं सगळं माहित आहे का आपल्याला? आ? हो मग मग अगं, पायी जाता जाता तिला त्रास होऊ शकतो आणि वाटेत जर चक्कर आली तर केवढ्याला पडेल? हा, त्यामुळे तुझ्या आईला पूजेच्या जागेपर्यंत घेऊन चल आणि पुन्हा इथे आणून सोड। मी काय रिकाम टेकडी वाटले का काकू तुम्हाला? तुमच्यासारखे काहीही कामं नसणाऱ्या, टाइमपास करणाऱ्या बायकांसाठी असेल हा महत्वाचा दिवस, पण माझ्यासाठी नाही। आय एम अ वर्किंग वुमन, मला कामं असतात। हो का? आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं काम हेच आहे। ऐका ना काकू, तुम्ही पण तिकडेच चालला आहात ना, दोघी एकत्र जा, घेऊन जा आईला, सोबतही होईल एकमेकींना, हो ना? अगं, तुला काही भावना आहेत की नाही? हो, भावना फक्त तुम्हालाच आहेत ना सावंत काकू। अहो, मी टाळतीये तिकडे यायचं, माझा जस्ट आता डिवोर्स झालाय, कोणासाठी पूजा करू मी? तुम्ही सगळ्या जणी तिकडे पूजा करणार, वडाला फेऱ्या मारणार, मी काय करायचं तिकडे येऊन? माझ्या भावनांची जरा तरी कदर करा, मला काय वाटत असेल याचा विचार तरी करा सावंत काकू। काही वाटणार नाही, वाटायचं असतं तर कधीच वाटलं असतं। आणि काय ग, तुला इतकं गलबलायला काय झालं? तू कधी नीट उपास तरी केला आहेस का? दरवेळी आपलं काहीतरी बहाणा काढून खादाडी करायची आणि फेऱ्या न मारण्यासाठी कारण शोधायची। उगाच रडायचा आव आणू नकोस। मला चांगलं माहित आहे, तुझे अश्रू हे मगरीचे अश्रू आहेत। तुझं झालं असेल तर आईला घेऊन चल, मी पण येते। ये तूही बाहेर चालली आहेस, मीही बाहेर जातोय, म्हणून पाय निघत नाही ना घरात ना तुझं? मयू, ऐक माझं इकडे,
सतत तिला पाहण्याखाली ठेवणार आहेस का तू? तिलाही थोडी स्पेस द्यायला हवी ना आपण. आणि आता तिच्याकडे मोबाईल नाहीये, ती बाहेर जाणार नाहीये, मग का टेन्शन घेतेस तू? मयू काल मला जे काही बोलली ना त्याच्यामुळे खूप अस्वस्थ व्हायला झालंय. अश्विनी, आपण तिलाही थोडा वेळ द्यायला हवा ना ग. समजून घे जरा. तू नको टेन्शन घेऊस या सगळ्या गोष्टीचं. चल आता छान तयार झालीयस, छान पूजा कर आणि थोडंसं टेन्शन माझ्यासाठी पण सोड. सगळं तू नको घेऊस टेन्शन, ठीक आहे? येते मी. येते काय? तू उपास करणार, पूजा करणार, इतकं सगळं माझ्यासाठी करणार आणि मी तुला असंच जाऊन द्यायचं? मी सोडतोय तुला. थांब, माझं काम करतो आणि मग मी पुढे जातो. तुम्ही पण ना. चला. मस्त आहे तिचं घर. तुम्हाला माहितीये का, ती सोसायटी सोडून गेली असली ना तरी आपल्या कोणाला विसरली नाही. प्रत्येकाची चौकशी करते ती. आम्ही ऐकलंय हो अश्विनी, तुझं पार्लर खूप जोरात सुरू आहे म्हणतात. इतका वेळ काढून सुद्धा आमची चौकशी करतेस तू प्राजक्ताकडे, अशी प्राजक्ता म्हणाली. खूप कौतुक आहे हो अश्विनी तुझं. कौतुक तर करायलाच हवं. कुला घेऊन ती नाशिकला गेली होती ना, तिथे कुला भरपूर बक्षिसं मिळाली. आई तशी मुलगी, दोघी मिळून नाव उज्ज्वल करणारच. सावंत काकू चला. हो चला. फिरा. चला ग आपण जाऊया, पूजा करायला घेऊ. आई हळू. अश्विनी, माझ्यावर रागवलीस तर नाही ना? नाही. मुलं आपल्या आईवर रागवतात का कधी? चला सांभाळू ना पण. अश्विनी, तू इथेच पूजा करायला आलीस ना, ते फार बरं झालं ग. तुम्ही वेगवेगळे राहत असून देखील इतक्या वर्षाची परंपरा तू काही मोडली नाहीस. शेवटी काय आहे ना, नात्यांचे बंध हे असे सहजासहजी तुटत नसतात. तू आज काय करायला निघाली होतीस मही? याचं भान तरी होतं का तुला? मला जे वागायचं ना तेच वागणार मी. आई तुला जे काही करायचंय त्या नादात अख्ख्या कुटुंबाला केवढी मोठी किंमत मोजावी लागणार आहे याची कल्पना आहे का तुला? मयू, अगं मोठी बहीण आहेस ना तू, निदान कुहूचा तरी विचार कर. तुझ्या या अशा वागण्यामुळे तिच्यावर काय परिणाम होईल हे कळतंय का तुला? तू का विचार करत नाही या सगळ्या गोष्टींचा? तू कर ना मग विचार. हे बघ मयू, हे तुझं ना अभ्यासाचं वय आहे. तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर ना बाळा. हे बघ, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना नंतरही होऊ शकतात. आत्ताच्या आत्ता तुझं हे वागणं बंद व्हायला हवं. हे बघ मयू, तुझं हे असं वागणं कुणालाही पटत नाहीये. पण मला पटतंय, मी बरोबरच वागतेय. तुम्ही प्रतीकला का विनाकारण विरोध करताय? तुझे वागतेस ना त्याच्यामुळे आजी आजोबा, माई अप्पा, बाबांवर काय परिणाम होईल, त्यांना केवढा त्रास होईल याचा थोडा विचार कर मयू. इतक्या वर्षात त्यांनी जो मान मिळवलाय ना ते एका क्षणात सगळं धुळीला मिळेल. मिळू दे धुळीला, पण मला जे योग्य वाटतंय ना तेच मी वागणार आहे. मयू,
आई मला वाटलं होतं की या जगात तू एकटीच मला समजून घेऊ शकतेस, पण नाही, तूही मला नाही समजून घेऊ शकत. अशी नटून तू इथे का आलीस? तुम्ही सगळे का आलाय तिथे? त्यासाठीच आले. वटपौर्णिमा आहे ना आज. सावित्रीने तिच्या नवऱ्यासाठी ही पूजा केली होती ना, आणि सगळ्या बायका त्यांच्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा करतात. मी त्यासाठीच आले. मी प्रतीकच्या बाबतीत बालिशपणा करते असं वाटतंय ना तुला? तुला आज समजेल की मी किती सिरियस आहे त्याच्या बाबतीत. मी आज इथे पूजा करणार आणि सगळ्यांच्या समोर करणार. अशू, तू जे वागतेस ना त्याच्यामुळे आजी आजोबा, माई अप्पा, बाबांवर काय परिणाम होईल, त्यांना केवढा त्रास होईल याचा थोडा विचार कर मयूर. इतक्या वर्षात त्यांनी जो मान मिळवलाय ना ते एका क्षणात सगळं धुळीला मिळेल. मिळू दे धुळीला, पण मला जे योग्य वाटतंय ना तेच मी वागणार आहे. नाही देणार. मी महत्वाचा मेसेज करते आई. असेल मग माझ्या फोनवरनं कर मेसेज. मला माझा फोन हवाय. एकदा सांगितलं ना मयूर तुला मी नाही देणार म्हणून. याला काय अर्थ आहे आई? काय चाललंय का? तू गेली नाहीस पार्लरला? अजून इकडेच आहेस? पाळत ठेवते माझ्यावर, आणि माझा फोन घेतलाय तिने बाबा. आई मला यानं अजिबात आवडत नाहीये. चालेल ना, नाही आवडलं तरी मला काही फरक पडत नाही. मी तुझी आई आहे मयूर, त्यामुळे मी तुला चुकीचं वागू देणार नाही, समजलं? आणि ते तू सतत माझ्यावर लक्ष ठेवतेस ते चुकत नाहीये का? मला ना पटतच नाहीये तुझं वागणं. नाही पटलं तरी चालेल, आणि तुला माझा राग आला ना तरी चालेल, पण मी तुला चुकीचं वागू देणार नाही मयूर. बाबा बघताय तुम्ही, तिने माझा फोन घेतलाय आणि माझ्या कॉलेजचे लेक्चरचे सगळे इम्पॉर्टंट मेसेजेस येत असतात त्यावर. ठीक आहे ना, मग तुझे मेसेजेस मी तुला सांगत जाईन, पण हा फोन माझ्याजवळ असेल. जोपर्यंत प्रतीकचं खूळ तुझ्या डोक्यातनं निघत नाही ना तोपर्यंत मी तुला फोन देणार नाही. मी ना कॉलेजलाच जाणार नाही. नको जाऊस कॉलेजला, काही फरक पडत नाही, आणि आजपासून तू घराच्या बाहेर पण पडायचं नाहीस. अश्विनी काय बोलतेस तू? बरोबर बोलते मी, आणि बरोबर करते सुद्धा. हे बघ मयूर, तुला वाटत असेल की तुझी आई दुष्ट आहे, खूप वाईट आहे. वाटू दे, आहे मी दुष्ट, आहे मी वाईट. हवं तर असं समज की आजपासनं तुझ्या आईने तुला या घरात कोंडून ठेवलंय. हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. ला 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 ला. एवढंच येतं मला गाणं, पण कॉंग्रॅट्स. काय शिल्पी तुझं? अरे काय काय, तुझ्या तोंडून खरं तर मी थँक्स ऐकण्यासाठी तुला फोन केला. तुला माझ्यामुळे इतकी चांगली आणि इतकी छान पतिव्रता गर्लफ्रेंड मिळाली आहे, कळतंय का तुला? तू काय बोलतेस शिल्पी? अरे तुला माहिती नाही का, तुझी मयुरी वुड बी अर्धांगिनी बनून वडाला फेऱ्या मारायला आली होती. पूजा पण केली तिने. खूप लकी आहेस यार तू, खूप चांगली गर्लफ्रेंड मिळाली आहे तुला. आजकालच्या काळात कुणाला इतकी चांगली गर्लफ्रेंड मिळते रे? पण तुझं काय, तिचा बॉयफ्रेंड कसा आहे, ती लकी आहे का तेवढी? तू आपला घाबरून बसलायस अश्विनी काहीतरी करेल म्हणून. असं कसं चालेल प्रतीक? बी अ मॅन. प्रेम केलंयस तर ते मिळवायची ताकद पण ठेव. कम ऑन. तुला कळतंय ना मी काय बोलतेय ते? ऑल द बेस्ट. कम ऑन प्रतीक, दिस इज नॉट डन. तुला काहीतरी करायलाच पाहिजे. मयुरी सोबत आउट ऑफ टच राहणं नाही यार.
मयुरीच्या प्रकरणाचा कुहूवर उगीच परिणाम नको. तिला ना अधनं माई अप्पांकडे पाठवायला हवं. म्हणजे संजू आणि कुहू दोघांसाठी ते चांगलंच आहे. हो, आता शाळाही सुरू होईल, सो इट्स ओके. अहो, मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. म्हणजे मला ना खरं तर मयूला एकटीला इथे घरी सोडायचं नाहीये. मला असं वाटतंय तिला ना मी माझ्या बरोबर पार्लरला घेऊन जाऊ. ठीक आहे, बघ तुला जे योग्य वाटेल ते कर, काय हरकत नाही करायला. काय म्हणतो, कसं आहेस? अरे मस्त, तू कसं आहेस? मस्त. कशात वहिनी? खूप दिवसात तुमच्या हातचे उकडीचे होते, खाल्ले नाही उकडीचे मध्ये. बाकी बरं आहे ना सगळं? बरं आहे, बरं. ये घरी एकदा या. येतो. चला वहिनी. चालेल. मयुरी कुठे गेली? अरे प्रतीक, अरे तुम्ही नका बोलू, मी बोलते त्याच्याशी, उगाच तमाशा नको. मी आले. मी कधीचा ट्राय करतोय तुझ्याशी बोलायचं, पण प्रतीक, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? अश्विनी, तू मला आधीपासून ओळखतेस ना, ते पण मग तू का ठरवलंय की मी चुकीचा आहे? मला तुझं ना काही ऐकायचं नाहीये. मला ना तुझ्याशी फक्त 2 मिनिटं बोलायचंय. इनफॅक्ट काहीतरी खूप महत्वाचं सांगायचंय. मयू, प्रतीकला सांग तुझा हात सोड. प्रतीक, तुलाही चांगलंच माहिती आहे ना की माझ्या आयुष्यात केवढे प्रॉब्लेम आहेत, आणि हे असं सगळं करून ना अजून प्रॉब्लेम्स वाढवू नको प्रतीक. मयूला जर असाच भेटच राहिलास ना तर हे प्रकरण वेगळ्या दिशेला जाईल, सांगून ठेव. चल. चला घरी. चल. आम्ही नंतर फोन करतो. सर, तुम्ही मला ओळखला? मी मयुरीचा मित्र प्रतीक. चांगलाच ओळखतो. सर, माझं काहीच चुकलं नाही हो. मला ना मयुरीला फक्त एकदा भेटायचंय. सर, तुम्ही प्लीज काहीतरी मॅनेज करू शकता का? बघा, मला माहिती आहे की अश्विनी आणि सर माझ्यावर फार भडकलेत, पण सर प्लीज मला एकदा बोलायचंय मयुरीशी. समजा मी तुझी मीटिंग अरेंज करून दिली तर तू तिला काय बोलणार आहेस? माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. हा वेळा तुला वॉर्निंग दिली, तुला कळत नाही? किती प्रयत्न करणार मयुरीला भेटायचे? अहो सर, पण एकदा सांगितलं ना नाही भेटायचं तिला. अहो सर, पण माझं काही चुकलंच नाहीये. ना खरंच मयुरीवर खूप प्रेम आहे. तुम्हाला खोटं वाटतंय? तुम्ही माझी परीक्षा घ्या ना. तुमचं माझ्याबद्दलचं मत बदलेपर्यंत मी ट्राय करेन. सर प्लीज बोलू द्या. 10 वेळा प्लीज बोल. माझ्या पायाशी लोटांगण घाल तरी सुद्धा मी मयुरीला तुला भेटू देणार नाही, कळलं? यार, जी गोष्ट शिल्पीला समजते ती तुम्हाला का समजत नाहीये? ए भाई, तुला तुझा जीव प्यारा आहे ना? पण श्रेयस, हे सगळं काय चाललंय? तुमच्या मुलाचा स्वभाव माहिती आहे ना तुम्हाला. रागावर नियंत्रण नसतं त्याच्या. आय एम सॉरी, मी असा रिॲक्ट करायला नको होत. मी काय बोलतो, तुम्ही सगळे इथेच काहीच नाही बळा राहायला. मला खूप काळजी वाटते तुमची सर्वांची. का बापाला मुलांची किती काळजी असते ना, ह्या क्षणाला माझ्यापेक्षा जास्त कोणालाच माहित नसेल. श्रेयस, मयुरीबद्दल काय बोलत होतास तू? जाऊ दे ना बाबा, नको तो टॉपिक. आणि तुम्ही काळजी नका करू, झोपा आता, टेन्शन नका घेऊ. हा ठीक आहे, तू म्हणतोस तसं. आणि हो बेटा, तुम्ही सगळे इथे कधीही येऊ शकता. हे घर तुमचंच आहे ना. मी आणि अश्विनी असं काही नाही करणार ज्यांनी आईला आणि तुम्हाला त्रास होईल. आणि तसंही तिकडे येऊन शिल्पी बरोबर राहण्यापेक्षा आणि तिच्या नादी लागण्यापेक्षा मी जंगलात जाऊन राहीन, ते परवडेल मला. गुड नाईट बाबा, ठेवतो.
जी भीती मला वाटते तीच तुम्हाला वाटते का? शिल्पींनी मयुरीच्या बाबतीत काही वेडवाकडं केलं असेल का? श्रेयसकडून तुम्हाला काही कळलं का? या मुलीच्या डोक्यात काय चाललेलं असं ना काही कळत नाही. अहो मी तुमच्याशी बोलतेय, या दार खिडक्यांशी नाही. बोला ना माझ्याशी, भांडा माझ्याशी, गळा गळा बोला. आयुष्यभर असाच बोला धरणारा. अहो स्वतःच्या मुलीचा विचार करणं म्हणजे एवढी मोठी चूक केली आहे का मी? अहो एक दिवस या मनस्तापान मी मरून जाईल. अहो मी मेल्यावर मला पाणी द्यायला येणार की तेव्हाही मला वाईट टाकल्यासारखंच वागवणार? काय तुझ्या हातात? दाखव. ते बुकचं नाव लिहायला विसरले काकी. काय काकू, 5th सेमिस्टर साठी सरांनी अभ्यास दिलाय त्यामुळे. कीर्ती, लिंबू सरबत घे आणि तुला आणखीन काही लागलं की कळव. हो, हे घे लिस्ट. अगं कट का करतेस? घे की फोन. नाही नको, मी नंतर घेते. मयू, मी लिस्ट मध्ये बुकचं नाव ऍड केलंय, लवकर वाच. त्याचं काय काकू, कॉलेजमध्ये एकदा गर्दी झाली ना की आउट ऑफ स्टॉक होऊन जातात बुक्स. त्यामुळे मयू वेळ नको जायला. हा बरं चला काकू, मी पण निघते. अगं कीर्ती, लिंबू सरबत तर पी. अहो नको काकू, मला पण बुक्स घ्यायचे आहेत ना, त्यामुळे मी जाते ना, तर मला पण मिळणार नाहीत बुक्स. चल बाय मयू. बाय काकू. सावकाश जा. हो हो. मयू, सरबत पी. नकोय मला. हा नाही, मी पिकअप करीन संजूला, मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मी घरी वरती येणार नाही. तू अप्पांना सांग की बिल्डिंग पाशी खाली संजूला सोडायला. ठीक आहे, ठेवू का आता? जेवती. अरे बाय. काय ग, कोणाचा फोन? विद्युतचा होता का? हो, तुझ्या लाडक्या एक्स जावयाचा फोन होता. मला तर ना कळतच नाही, आपल्या घरातल्या पुरुषांना नेमकं झालंय काय? काहीतरी असे ऑड विचित्रच वागतात. बाबा तर काय, बघितलं ना, हे बघ असे कसे चिडून बघतायत माझ्याकडे, तसंच सतत बघत असतात. दादा माझ्या अंगावर ओरडून गेला आणि आता माझा नवरा अचानक मला रस्त्यात काय भेटतो, माझ्याबद्दल काळजी काय दाखवतो, कळतच नाहीये मला काय चाललंय काय नेमकं. फालतूची काळजी दाखवतो ग माझ्याबद्दल. कोणी आता माझी काळजी करावी, कोणी मला हेल्प करावी अशी मला गरजच नाही. आता माझं मी सगळं करायला समर्थ आहे. हो ना? हो. मग बरं आहे की. तसंही तुझी काळजी घेण्यामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे, कारण तुझ्या सहवासात जो कोणी येतो ना त्याचीच काळजी घ्यायला लागते. मला तर फक्त आता काळजी आहे माझ्या मुलाची, सुनेची आणि नातींची. शिल्पी, श्रेयस मयुरीबद्दल बोलत होता ते म्हणजे मयुरीच्या बाबतीत तू काही वेडवाकडं तर करत नाहीयेस ना? झालं, दादा आला आणि काहीतरी काडी टाकून गेला आणि लगेच तुमच्या लेखी शिल्पी वाईट झाली ना? मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. मी तुम्हालाही सांगते आणि दादालाही सांगितलं की मी हे काहीच केलेलं नाहीये. आता तरी खरं बोलतीयस ना तू? घ्या, तुम्ही माझ्यावरच शंका घ्या, कारण कायम मीच चुकीची असते ना. हो, असतेच. पण कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय मी निष्कर्ष काढणार नाही. धन्यवाद. जे सत्य असेल ना ते पुढे येईलच. तोपर्यंत तू जे म्हणतेस ते मी बरोबर मानतो. हो, तुम्हाला तसंच धरावं लागणार आहे, कारण मीच बरोबर आहे की तुमची सून आणि तुमचा मुलगा चुकीचे आहेत आणि तुमची मुलगीच फक्त बरोबर आहे. कळेल तुम्हाला लवकरच. इतकी वाईट नाहीये तुमची मुलगी बाबा.
तू वाईट वागतेस म्हणून वाईट होते. तू जितकी जितकी वाईट वागशील ना शिल्पी, तितकी तू माझ्या प्रॉपर्टीच्या हिश्श्यातून लांब जाशील. अरे आता हे काय आहे बाबा? आता प्रॉपर्टीचा आणि आपण जे बोलत होतो त्याचा काय संबंध बरं? तुम्हाला ना मुद्दा पाहिजे असतो की मला कसा राग येईल, मी कशी चिडेन. बरोबर तसंच काहीतरी बोलता तुम्ही. ठीक आहे, तुम्ही जर असंच म्हणत असाल तर बघूयात ना आपण कोण किती कोणापासून दूर जात आहे ते. बघूया. अगं शिल्पी, जेवण नाही जेवायचं. अरे उलट यांनी तुझा मूड होईल, फ्रेश होशील तू. बघ, वहिनी पण एकदम करेक्ट टायमिंग वरती आलात. वहिनी प्लीज श्रेयसला काहीतरी सांगा, त्याला सांगा हो म्हण. अहो पण भाऊजी कशाला हो म्हणायचं? वहिनी, आपल्या सोसायटीची अॅन्युअल क्रिकेटची मॅच आहे, तर सोसायटीच्या टीम मध्ये ना श्रेयसची नितांत गरज आहे. अहो आमच्याकडे एक पण ऑलराऊंडर प्लेअर नाहीये वहिनी. काय ऐकायचं तिला? आणि श्रेयस, अरे खरंच गरज आहे टीमला तुझी. प्लीज हो म्हण ना यार, फ्रेश होशील तू. अरे माझ्या घरी ऑलरेडी भरपूर मॅचेस चालू आहे, त्यात तुझी क्रिकेट मॅच येऊन खेळू मी आता? समजून घे जरा यार पांड्या. मी समजून घेतोय म्हणून म्हणतोय. तू दिवसभर घरात बसतो, तोच विचार करतोस. घराच्या बाहेर पड, फ्रेश हो, क्रिकेट खेळ. त्याने माइंड आहे ना डायव्हर्ट होईल तुझा. फ्रेश होशील तू. ठीक आहे, डायव्हर्ट करायचं की नाही ते मी बघीन. जा तू जर का नाही आला आपली दोस्ती कट. जा रे. ती पकवतो काहीतरी टाइमपास. क्रिकेट खेळ काय? अहो गेले सुद्धा बबन भाऊजी. बरं झालं गेला. असं काय बोलताव? ते जे काय म्हणतात ना त्याला हो म्हणून टाका. अगं क्रिकेट खेळू आता जाऊन मी. काय परिस्थिती आहे घरी? एनिवे मी काय म्हणतो, मला जरा काम आहे. ते मयूला नाही आपल्या कुला क्लास मधून घेऊन येशील प्लीज? हो मी आणते. ठीक आहे, मी चेंज करून येतो.